एखाद्याला आर्थिक वृद्धी हवी असेल, पैशांची भरभराट हवी असेल, तर त्या व्यक्तीने घरामध्ये कुठल्या प्रकारचं पेंटिंग लावलं पाहिजे, कुठल्या दिशेला लावलं पाहिजे, त्याची रंगसंगती काय असली पाहिजे? ह्या 140 कोटी लोकांमध्ये प्रत्येक जण हा स्वयंपूर्ण व्हावा, स्वावलंबी व्हावा, या दृष्टीने जर बघितलं तर भारताचे रासे मकर. हं. मग आता मकर म्हणलं तर कूल कलर स्कीम त्याच्यामध्ये येईल. शीत रंग संगतीमधलं कुठलंही एखादं चांगलं पेंटिंग, तो ओके. सूर्योदय असावा. आता सूर्योदयच कसा समजणार आपल्याला, तो सूर्यास्तही असू शकतो. हां. त्याच्यातले जे एलिमेंट आहेत हां. ते पाहून आपल्याला सूर्योदय समजेल. हां. नको सूर्योदय, आपण मस्त एखादं नैसर्गिक असं वातावरण असलेलं एखादं पेंटिंग आपण घेतलं. म्हणजे उत्तरेला हिमालय आहे वास्तविक, पण आपण आपल्या वास्तूमध्ये पश्चिम दिशेच्या भिंतीला जर हिमालयाचं चित्र किंवा असं जर आपण लावलं तर त्याचा पण आपल्याला चांगला उपयोग होईल. कारण ओके. पश्चिम दिशा जड होणं फार गरजेचं आहे. आता अर्निंग सोर्सच्या दृष्टीने आपण विचार केला, सदाफुलीची फुलं सतत फुललेलीच असतात. अशी मरगळलेली सुकलेली सदाफुली आपल्याला अगदी फुल तोडून ठेवलं तरच, पण झाडाला सुकलेली सदाफुली आपल्याला सापडत नाही, म्हणून तिला सदाफुली म्हटलेलं आहे. ती सदाफुली किंवा निवडुंगाला फार उत्कृष्ट फुलं येतात, तर ती फुलं म्हणजे खडकावर जिरायत किंवा जिथं पाऊसच कमी पडतो अशा ठिकाणी, जिथं काहीच सोर्सेस नाहीयेत अशा ठिकाणी हे सगळे एलिमेंट असलेलं एखादं पेंटिंग, त्याचा परिणाम चांगला होतो. सुतार पक्षी किंवा सुगरण घरटं बांधतीये, असे जे चित्र आहेत, हे मी ढोबळ सांगतोय ढोबळच. की अगदी आता कोणाला काही हे नाही, आपलं घरात काय लावावं इंटेरियरचा पार्ट म्हणून, याचं नाहीच काही चांगलं घडलं तर वाईट 100% घडणार नाही. ओके. पण जर तुम्ही कुरुक्षेत्रावरचं महाभारताचं चित्र घरात लावलं तर घरामध्ये महाभारत सुरू व्हायला महिना दीड महिन्यामध्ये काहीच अडचण नाही.